अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तुझ पाहता सामोरी, तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरी माघारी. माझे चित्त तुझ्या पाया, मिठी पडली पंढरी राया. नोहे सारिता निराळे, लवन मिळविता जळे. माझे चित्त तुझ्या पाया, मिठी पडली पंढरी राया. तुका मने बळी, तुका मने बळी जीव दिला पाया तळे. माझे चित्त तुझ्या पाया, मिठी पडली पंढरी राया. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांच्या, त्यांचा कृपादाने कधीचा विस्तार, त्यांचा कृपादाने कधीचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुझा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावने आद्यत्र जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तुझ पाहता सामोरी, तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. माझे चित्त तुझ्या पाया, मिठी पडली पंढरी राया. सेवे करता निवडलेला भंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून त्या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवत दर्शनाचा अनुभव किंबहुना भगवंताच्या दर्शनातून काय जीवनामध्ये परिणाम झाला, त्या परिणामाचं वर्णन या भंगातून महाराज करतायत. प्रतिवर्षाप्रमाणे आषाढी वारीच्या निमित्ताने वारीला जाऊन आल्यानंतर आपल्या संप्रदायामध्ये काही विधी सांगितलेला आहे की त्याला देव बोळवण म्हणतात. दुसऱ्या भाषेमध्ये त्याला मावद म्हणतात. आणि त्या निमित्ताने काही भगवत चिंतन घडावं, अन्नदान घडावं, तो भाव मनी मानशी घेऊन आजचा हा सेवेचा योग हरिभक्ती परायण शाहीर संभाजी माने त्यांच्या घरी हा सेवेचा योग आहे. त्या निमित्ताने काही चिंतन घडावं म्हणून सर्वांच्या परिचयातला अभंग आहे. त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय त्या भगवत दर्शनातून प्राप्त झालेली जी अवस्था, त्यातला काही भाव काही अंशाने वर्धनीयातून या अभंगातून प्रगट केलेला आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये उपासनेला फार महत्व आहे आणि ती उपासना दृढ स्वरूपाची व्हावी त्याच्याकरता कटाक्षाने वारीचा विधी सांगितलेला आहे. बरं का, नवे नवे इतका कटाक्षाने वारीचा विधी सांगितलेला आहे. वारी चुको निधी हरी, याचा अर्थ असा आहे की त्या साधनेमध्ये अखंडता राहिली पाहिजे. बरं का, किंबहुना
परमार्थाची साधना करत असताना त्या साधनेमध्ये सातत्य फार महत्वाचं आहे. सातत्य फार महत्वाचं आहे. जर परमार्थाच्या साधनेमध्ये जर सातत्य जर नसेल तर पदरामध्ये फळ आपल्याला योग्य मिळणार नाही. लक्षात ठेवा. सातत्याने ती साधना केली पाहिजे. म्हणून तर ज्ञानोबांना सांगावं लागलं, नित्य नेमानामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेमानामी ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभतया नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. सकल संतांनी हा विचार समाजाच्या समोर मांडलेला आहे. साधना करत असताना ती नित्य नेमाने केली पाहिजे. त्या साधनेमध्ये सातत्य पाहिजे बरं का. भगवंताचं नामचिंतन असेल, देवाची रोजची पूजा असेल, रोजचं ब्राह्ममुहूर्तावरचं स्नान असेल, स्नान करणं वेगळं आणि ब्राह्ममुहूर्तावरती नित्य नेमाने स्नान करणं वेगळं. तात्पर्य सातत्य त्या साधनेमध्ये असावं लागतं. त्या न्यायाने ही पंढरीची वारी ही सातत्याने केली पाहिजे बरं का. नाही 12 वर्षे केली आणि सोडून दिली नाही चालत बरं का. हे काय सकाळ मुहूर्त नाहीये. 16 सोमवार केले आणि त्याचं उद्यापन करायचं आहे असा काय प्रकार नाही बरं का. एकदा ही वारी स्वीकारली, एकदा वारी स्वीकारली की चौघाच्या खांद्यावरती जायपर्यंत त्या वारीमध्ये खंड नाहीये. उगाच संतांनी देवासमोर ही प्रतिज्ञा केली नाही बरं का. देह जावो आतवा राहो, देह जावो आतवा राहो,
यह गावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, अशी निश्चयाने ही साधना परमार्थाची करावी लागते बर. तर फल आपल्याला मिळतं. किंबहुना व्यावहारिक जीवनाचा विचार करा. पेन्शन कोणाला मिळते? 10 वर्ष नोकरी करण्याला मिळते का? नाही. वयाच्या 60व्या वर्षापर्यंत नोकरी करावी लागते. वयाच्या 60व्या वर्षापर्यंत नोकरी करावी लागते तर पेन्शन मिळते. कोणी म्हणेन मी 15 वर्ष नोकरी करेन आणि पेन्शन मिळेल, शक्य नाही. जर व्यवहारामध्ये काही काळ नोकरी करून जर पेन्शन मिळत नाही तर परमार्थात मिळेल म्हणतात. नाही मी 15 वर्ष वारी केली, बाद झाली, आता मला देव भेटावा. एवढं सोपं नाही. संतांनी दाखला दिलाय. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवाया विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अशा अनेक जन्म ही साधना करावी लागते. तद्वत ही पंढरीची वारी आहे. ही सातत्याने पिढ्यान पिढ्या करावी लागते. आपण तर आपल्या जन्मामध्ये करावी लागतेच. काही लोक वारकरी व्हायला धसत नाहीत का? म्हणजे महाराज आम्ही वारकरी होऊ, आम्ही वारी करू, पण आम्ही हयात आहे तोपर्यंत, आमच्या नंतर आमची मुलं चालवतील, हे आम्हाला काय शाश्वती नाही आहे. म्हणून काय म्हणतात, आम्ही काय वारकर होणार नाही. पुढं चालवायलाच पाहिजे असं काही नाही आहे. चालवलं तर फारच चांगलं आहे. चालवलं तर फारच चांगलं आहे. पण आपल्या जन्मात तरी ती सातत्याने साधना घडली पाहिजे बरं का. अशी साधना ही पंढरीची वारी. मग त्या पंढरीच्या वारीला गेल्यानंतर पंढरीच्या वारीचा विधी सांगितला. काय विधी सांगितला? चंद्रभागे स्नान विदितो हरिकथा तेने सदा चित्ता. चंद्रभागेचं स्नान केलं पाहिजे, भगवंताची कथा ऐकली पाहिजे आणि त्या भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे. पहिला विधी सांगितला की चंद्रभागेचं स्नान केलं पाहिजे. स्नान केलं पाहिजे म्हणजे स्नान करण्याचा परिणाम काय जीवनामध्ये? सुचिता. शुद्ध होऊन त्याच्या दर्शनाला गेलं पाहिजे. शुद्ध होऊन त्याच्या दर्शनाला गेलं पाहिजे.
पहिल्यांदा चंद्रभागेमध्ये स्नानच केलं पाहिजे. लोक म्हणतात अहो स्नान करेपर्यंत बारी लांब जाते, बारी लांब जाते. आता काही माणसं 24 तास 36 तास 48 तास बारीला उभं राहतात. स्नान कधी? दर्शन करून आल्यावर. दर्शन करून आल्यावर स्नान. का स्नान करून दर्शन? स्नान करून दर्शन झालं पाहिजे बरं का. विजय त्याला शास्त्रामध्ये दोषापने म्हणतात. दोषापने. त्या शरीराची शुद्धता प्रथमता केली पाहिजे आणि ती शुद्धता प्रथमता करण्याकरता पहिल्यांदा विधी सांगितला चंद्रभागे स्नान. चंद्रभागे करिता एक स्नान. चंद्रभागे करिता एक स्नान. दोष परतिरानोरान. चंद्रभागे करिता एक स्नान. मग तू अवघाशी सुखरूप. मग बर आधी चंद्रभागेचं स्नान केलं पाहिजे ना. सुचिरभूतता शुद्धता. चंद्रभागेचं स्नान करावं, नगर परिक्रमा करावी, भगवंताची कथा ऐकावी, तदनंतर भगवंताच्या दर्शनाला जा. कधी दर्शनाला जावं हा सगळा विधी करावा, काला घ्यावा आणि काला घेतल्यानंतर मग देवाच्या दर्शनाला जावं. देवा आता मी चाललो. आल्या नाही बरं, गेल्या नाही. इतके दिवस राहायला वेळ कुणाला आहे? आम्ही कसं बस तरी वेळ काढून जातोय. दशमीला पोचतोय, द्वादशीला गोंधवल्याला जातोय जेवायला. अशी आमची वारी महाराज. जे दर्शन घ्यावं कधी, काल्यापर्यंत कधी थांबावं तुम्ही सांगताय या पद्धतीनं. हो, या पद्धतीनं करावंच लागेल. आणि या पद्धतीनं तुकोबाराय भगवंताच्या दर्शनाला गेले. हा विधी सर्व संपादन करून आणि हा विधी संपादन करून भगवंताच्या दर्शनाला गेल्याचा परिणाम आता ही साधना घडलेली आहे. त्या साधनेतून सुचिरभूतता प्राप्त झालेली आहे अंतर्बाह्य स्वरूपाची. आणि अशा सुचिरभूततेतून भगवंताला तुकोबारायांनी पाहिलं. भगवंताला पाहिलं आणि पाहिल्याचा परिणाम काय झाला? तुझा पाहता
पाहता सामोरे दृष्टीनं फिरे माघारी. त्या भगवंताला तुकोबरांनी पाहिलेलं आहे. दृष्टीने नाम डोळ्याने बर. आणि डोळ्याने त्या भगवंताला पाहिल्यानंतर परिणाम न फिरे माघारी. आम्ही तुम्ही सुद्धा या दृष्टीनेच देवाला पाहतो. किंवा जो जो पाहण्याचा व्यवहार केला जातो तो दृष्टीनेच डोळ्यानेच केला जातो. मग आम्ही सुद्धा त्या भगवंताला दृष्टीने पाहतो, डोळ्याने पाहतो. पण आमच्या जीवनात आतापर्यंत असं कधी घडलेलं नाही. का घडलेलं नाही? आपली दृष्टी शुद्ध नाही. सोपं त्याचं उत्तर. आपलं अंतकरण शुद्ध नाहीये. अंतकरण शुद्ध असल्याशिवाय, इंद्रिय शुद्ध झाल्याशिवाय ते जीवनामध्ये घडू शकत नाही. बरं का? घडू शकत नाही. असं जीवनामध्ये घडलंच पाहिजे. घडतं, पण विषयाच्या बाबतीत घडतं. देवाच्या बाबतीत घडत नाही. बरं का? आपण रस्त्याने जाता 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 एखाद्याला पाहतो, एखादी वस्तू पाहतो आणि पाहिल्यानंतर ती दृष्टीत बसते. बरं का? दृष्टीत बसते. म्हणजे एखाद्या पदार्थाला पाहिल्यानंतर दृष्टी त्या पदार्थाच्या ठिकाणी जडते. त्याला जडणं म्हणतो. बरं का? दृष्टी जडणं. पण ती दृष्टी देवाच्या स्वरूपाच्या ठिकाणी जडली पाहिजे. देवाच्या ठिकाणी जडली पाहिजे. बरं का? महाराजांची साधना आहे, लक्षात ठेवा. एकाएकी ही जीवनामध्ये घडत नाही. म्हणून तर आपल्या समोर मी थोडीशी प्रस्तावना केली. साधना कशी केली पाहिजे. घरातून उठला, स्टँडवरती गेला, बसमध्ये बसला, पंढरपूरच्या स्टँडवरती उतरला, धावत धावत पांडुरंगाच्या दर्शनाला गेला, गेल्याबरोबर त्याच्या जीवनामध्ये घडलं असं नाहीये. त्याच्या मागेही साधना घडावी लागते. नाम तो अधिकार प्राप्त व्हावा लागतो. नेम काय आहे? अधिकाऱ्याशिवाय फल प्राप्त होत नाही. देवाचं दर्शन होत नाही. लक्षात ठेवा. तिथं दृष्टी जडली पाहिजे. कधी जडेल? आम्ही तुम्ही सुद्धा त्या देवाला पाहतो, पण आमची दृष्टी भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी जडत नाहीये. समजावं, आपला अधिकार अजून नाहीये. आपला अधिकार अजून नाहीये. मग अधिकार नाही, मग काय करावं? अधिकार वाढवावा. अधिकार वाढवण्याकरता काय करावं?
पंढरीची वारीच करावी. महाराज म्हणतात पंढरीची वारी करण्याने तुमचा अधिकार वाढेल. पंढरीचे वार करी पंढरीचे वार करी पंढरीचे वार ते अधिकारी मोक्षाचे पंढरीचे वार करी. पंढरीची वारी करण्याने अधिकाराची वृद्धी होते. अधिकाराची वृद्धी होते. आज लोक न जाणारी माणसं पंढरपूरला चाललेत. का चाललेत? सरकारने हाफ तिकीटची व्यवस्था केल्या म्हणून. हाफ तिकीटची व्यवस्था केलेली आहे. ज्याचं वय 75 आहे त्याला तर मोफतच आहे. त्यांनी घरादाराची रांगोळी केली. त्यांच्या जीवनात काय परिणाम झाला नाही. तुम्ही फुकट मिळते म्हणून जाऊन तुम्हाला होणार आहे. बरं आहे, दगडापेक्षा वीट मऊ. कुठंतरी इकडं तिकडे फिरण्यापेक्षा, कुठल्या तरी देवाला जाण्यापेक्षा पंढरपूरला येत आहे. एका हा नसलेली अडचण. वारी ही त्या वारीतून अधिकार प्राप्त होतो. आणि अधिकाराशिवाय तिथं दृष्टी भगवंताच्या ठिकाणी जडू शकत नाही. जडू शकत नाही. आपली दृष्टी जर भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी जडावी असं जर वाटत असेल तर आपला अधिकार तेवढा प्राप्त झाला पाहिजे. अधिकार प्राप्त झाला पाहिजे. महाराज इथे वर्णन करतात, त्या भगवंताच्या दर्शनाला गेले. भगवंताच्या दर्शनाला गेल्यानंतर महाराज म्हणतात, दृष्टी न फिरे माघारी. त्या भगवंताला पाहिलं, डोळ्याने त्या भगवंताला पाहिलं. आणि डोळ्याने त्या भगवंताला पाहिलं. पाहण्याचा परिणाम देहभाव रपला.
तुझ पाहता विठ्ठला देह भाव हरपला, तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. एक वाक्य. त्या भगवंताला डोळ्याने पाहिले म्हणजे ते डोळे शुद्ध झाले. कशाने होता? ड्रॉप टाकल्यावर का? डोळ्यामध्ये जर औषध टाकलं तर डोळे शुद्ध होतात. एकाने मला औषध दिलं म्हणजे महाराज हे रोज न चुकता टाका, तुम्हाला मोतीबिंदू होणार नाही. मोतीबिंदू होणार नाही म्हणजे तुमची दृष्टी चांगली राहील. पण ते मला काय जुळलं नाही बरं का. एक दिवशी लक्षात राहायचं, एक दिवशी लक्षात राहायचं. ती बाटली मी बरोबर घेऊन फिरण्याचा प्रयत्न केला, पण त्याने रोज टाकलं पाहिजे म्हणून सांगितलं त्याने. हा, 1 वर्ष तुम्ही सतत टाकून बघा, तुमचा मोतीबिंदू जाईल. मला 2 दिवसातून आठवण व्हायची, 4 दिवसातून आठवण व्हायची, ते टाकायचं, काही परिणाम झाला नाही. म्हणजे दृष्टी चांगली येते ते औषध टाकल्यानंतर, पण ते सातत्याने टाकलं तर. म्हणजे व्यवहारामध्ये दृष्टीतला दोष जाण्याकरता जर सातत्याने औषध टाकावं लागतं, तर ही खरीच दृष्टी शुद्ध होण्याकरता तशी साधना जीवनामध्ये घडली पाहिजे ना. दोष गेले पाहिजेत, आणि दोष त्या दृष्टीतले गेले. दृष्टीतले दोष गेल्याचा परिणाम महाराज म्हणतात, त्या भगवंताला पाहिल्यानंतर ज्या भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी दृष्टी जी जडली ना, ते आता परत यायला तयार नाही. परत यायला तयार नाही बरं का. दृष्टी न फिरे माघारी. फार त्या भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केले बरं. नामदेव महाराज आपला अनुभव सांगतात. नामदेव महाराज म्हणतात, खरंच भगवंता तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी असं सामर्थ्य आहे, माझी दृष्टी तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी गेल्यानंतर माझ्या अनंत जन्मातलं दोष गेले. जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, जनी दृष्टी लागो
झाली दृष्टी लागू तुझ्या सगुणपणा, जेने माझ्या मना बोध केला, अनंता जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख तुझ पाहता सामोरी, माझ्या मना बोध केला. काय दर्शनाचं सामर्थ्य आहे बर. म्हणून थोडासा लौकिक दृष्टीने विचार करा. आज समाजातले विकार जावे असं जर वाटत असतील तर माणसाने दृष्टीनं चांगलं पाहायला शिकावं. आज समाज दूषित झालेला आहे. नको नको ती मनामध्ये भावना निर्माण होत चाललेल्या आहे. अगदी दुराचार, याला कारण काय? माणसाची दृष्टी चांगली नाही आहे. माणसाची दृष्टी चांगली नाही आहे. लोक म्हणतात परमार्थाचा लौकिक जीवनामध्ये काय उपयोग आहे? परमार्थाचा लौकिक जीवनामध्ये काय उपयोग आहे? अरे दृष्टी चांगली ठेवा. मनात कधी जीवनामध्ये कधी दुराचार घडणार नाही. दुराचार घडणार नाही. आमची दृष्टी चांगली नाही आहे. आणि दृष्टी चांगली नसल्यामुळं आज प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये त्या दृष्टीतून विकार जागे होतात. याचा अभ्यास करा, आपल्याला कळेल. हे अनुभवच आहे. रोज वर्तमानपत्रात हेच येते. हे कीर्तनाचं येत नाही बरं का. ह्यांनी दिलं तर ते पत्रकार देतात, पण ते संपादक छापणारा आतल्या पानावर टाकतात कुठल्या कोपऱ्यात. पहिल्या पानावरती अमक्याची अमक्या बरोबर गेली. काय गरज आहे? काय गरज आहे कायची? अरे अमक्याच्या जीवनामध्ये याच्यातून अमकं घडलं हे पहिल्या पानावरती का देत नाही तुम्ही? याचा अर्थ काय? तुम्हाला हे रोज समाजामध्ये पाहायला मिळतं. पण हे समाजामध्ये घडू नये असं वाटत असेल तर आपली दृष्टी चांगली ठेवा. मग दृष्टी चांगली कधी होईल? डोळ्याचं ऑपरेशन केल्यावर. डोळ्याचं ऑपरेशन केल्यावर, डोळ्याचं ऑपरेशन केल्यानंतर नव्हे, ऑपरेशन न करता सुद्धा चांगलं दिसतं. ऑपरेशन न करता सुद्धा, किंबहुना ऑपरेशन करता चांगलं दिसतं, याच्यापेक्षा आलयाला सुद्धा चांगलं दिसतं. एवढं सामर्थ्य परमार्थाच्या साधनेमध्ये. आणि ते तुकोबारे म्हणतात आमच्या जीवनामध्ये घडलं. आमच्या जीवनामध्ये घडलं. महाराज म्हणतात त्या भगवंताच्या स्वरूपाला आम्ही पाहिलं. पाहण्याचा परिणाम दृष्टी न फिरे माघारी, आता दृष्टी पुढे ऐसाची तू. गोवी तुझा पाहे पांडुरंगा, गोवी तुझ पाहे पांडुरंगा, आता दृष्टी पुढे ऐसा चितुराये, आता दृष्टी पुढे ऐसा चितुराये. पाहे
मागाची तुराये मी तुझं पाये पांडुरंगा मी तुझं पाये पांडुरंगा. रियाज करून संगीताच्या चाली येतील पण वारकरी चाली येणार नाहीत. वारकरी चाली येण्याकरता सतत कीर्तन ऐकलं पाहिजे, कीर्तनाला आलं पाहिजे, ते टाळ येऊन उभं राहिलं पाहिजे. फायदा आहे. आता दृष्टी पडे ऐसाची तूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा दृष्टी न फिरे माघारी. त्या भगवंताच्या दर्शनाचा परिणाम, त्या भगवंताला पाहिल्यानंतर महाराज हे वर्णन करतायत. कोणाच्या मनात शंका येईल, ते कोणाला सांगतायत तुकोबर आहे? जनाला सांगत नाही, ज्याचं दर्शन घेतलं त्यालाच सांगतायत, त्याला सांगतायत. मिठी पडली पंढरी राया, हे पंढरी राया तुला मी दृष्टीनं पाहिलं, तुला दृष्टीनं पाहिल्यानंतर माझी दृष्टी तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी जडली आणि ती दृष्टी आता तुझ्या स्वरूपापासून परत यायला तयार नाही. माझे चित्र तुझे पाय दृष्टी न फिरे माघारी. अजून पुढे गेलो नाही महाराज, अजून पुढे जायला अवकाश आहे. त्यांना वाटलं मी दुसऱ्या चरणात सांगतो असं वाटलं बरं. त्यांना वाटतंय महाराज लवकर आवरा. दृष्टी न फिरे माघारी. दृष्टीचा आणि स्वरूपाचा संबंध आहे. दृष्टीचा आणि स्वरूपाचा संबंध आहे. आम्हा तुम्हाला जे भगवंतानी दृष्टीनं आमची डोळे दिलेत ती पाहण्याकरता दिलेत. मग पाहण्याकरता दिलेत, मग आम्ही त्याला पाहण्याचा प्रयत्न करतो. पण पाहत असताना थोडासा त्याच्या मागे विचार सांगितलेला आहे. ज्या दृष्टीनं जग पाहता त्या दृष्टीनं देवाला पाहू नका. ज्या दृष्टीनं जग पाहता त्या दृष्टीनं देव पाहू नका. यद्यपि दृष्टी एकच आहे, पाहणारा एकच आहे, पण पाहण्याच्या मागची भावना भिन्न आहे. आपल्या कुटुंबातला विचार घ्या म्हणजे लक्षात येईल. घरामध्ये आई आहे, घरामध्ये बहीण आहे, घरामध्ये पत्नी आहे आणि रस्त्यावरून जाणारी एखादी स्त्री आहे. स्त्री दृष्टीने पाहिलं तर काय फरक आहे का? काहीच फरक नाही. स्त्री नावाची जात एकच आहे. स्त्री नावाची जात एकच आहे.
पण ज्या दृष्टीनं घरातल्या स्त्रीकडे पाहतो त्या दृष्टीनं आपण बाहेरच्या स्त्रीकडे पाहत नाही. पाहण्याचं काम एकच आहे. याच डोळ्याने घरामध्ये पाहतो आणि त्याच डोळ्याने बाहेरच्या स्त्रीला पाहतो, पण पाहण्यामध्ये भाव वेगळा आहे का नाही? जर स्त्री आईला पाहत असताना आणि परस्त्रीला पाहत असताना डोळे तेच आहेत, पण पाहण्याची भावना भिन्न आहे. तसं देवाला पाहण्याकरता दृष्टी तीच आहे आणि जगाला पाहण्याकरता दृष्टी तीच आहे, पण पाहण्याच्या मागची भावना वेगळी आहे. हा जोपर्यंत आपल्या जीवनात बदल घडत नाही तोपर्यंत आपली दृष्टी देवाच्या स्वरूपाच्या ठिकाणी जडणं शक्य नाही आहे. जडणं शक्य नाही, पण जडली पाहिजे बरं का. जडली पाहिजे. त्याच्याकरताच वारी करायची आहे, त्याच्याकरताच परमार्थ करायचा, किंबहुना त्याच्याकरताच जन्म आहे. त्याच्याकरताच जन्म आहे. जन्माला येऊन काय करायचं आहे? दृष्टी बदलायची आहे. दृष्टी बदलायची आहे. गुरुवर्य साखरे महाराज सांगत असतात, परमार्थ परमार्थ करायचं म्हणजे काय? दृष्टीचा बदल म्हणजे परमार्थ. दृष्टीचा बदल म्हणजे परमार्थ. कपड्याचा बदल म्हणजे परमार्थ नव्हे. हे कधी घडेल? त्याकरता वारकरी जीवन जगलं पाहिजे. वारकरी जीवन जगलं पाहिजे. आणि वारकरी जीवन जगून जर आपण जर पंढरीची वारी जर आपण जीवनामध्ये केली तर आपल्या जीवनामध्ये घडेल. वारकरी होणं म्हणजे काय? केवळ माळ घालणं म्हणजे वारकरी नव्हे. केवळ माळ घालणं म्हणजे वारकरी नव्हे. एक नवरा बायको वारीला आले होते कालच्या. आमच्या धर्मशाळेमध्ये ते मॅनेजर राहतात, त्यांना ती भेटायला गेली स्त्री. तिनं इथपर्यंत गंध लावला होता. तिने इथं गंध कसा लावला म्हणजे मी वारकरी आहे म्हणले. माळ कोणाकोण घातली? हातानच घातली म्हणले. कधी म्हणले? 2-3 वर्ष झाली. एकादशी करते, पंढरपूरला येते. माझ्या नवऱ्यानं पण अशीच घातली. असं चालत नाही म्हणले. मग हे आमचे महाराज म्हणले यांच्या हातून घाला. त्या मॅनेजरनी त्या नवरा बायकोला आणलं बरं. आणि म्हणले अतिशय भावना संपन्न बरं का ते. आम्ही घातली, आम्हाला आवड आहे याची. आम्ही येतो पंढरपूरला, एकादशी करतो, त्याचं ध्यान करतो, त्याचं नामस्मरण करतो. पण माळ हाताने घातले नाही म्हणले चालत. कोणाच्या तरी हाताने घातली म्हणजे कोणाच्या तरी म्हणजे कोणाच्या तरी एका महात्म्याच्या हातून ती माळ घातली पाहिजे. हरकत नाही म्हणले. आम्हाला आतापर्यंत माहिती नव्हतं म्हणले. आम्हाला आवड आहे म्हणून आम्ही घातली म्हणले. घाला म्हणले. म्हणजे असे बरेच लोक पंढरपूरला येणारे आहेत. सुटत नव्हती म्हणून घातली. घरातलं भांडण मिटावं म्हणून घातली. एकाने तरी मला फोन केला, म्हणले माळ घालायचे, तो मनुष्य शिक्षक आहे म्हणजे आमच्या सौभाग्यवतीला माळ घालायचे. म्हणलं का तुम्ही का घालत नाही? तिला का नाही म्हणले? तिने नवस केला होता पांडुरंगाला, मुलगा झाल्यानंतर मी माळ घालीन. कुर्लीची बघ ती राहायला निपाणीला कुठेतरी आहे. म्हणजे मुलगा व्हावा म्हणून नवस केला होता आणि तो झाला. पत्नीने केला होता तेव्हा तिला माळ घालायची आहे. येऊ का आम्ही घालायला? ह्याला वारकरी म्हणत नाहीत बरं का. जो विधी सांगितला वारकऱ्याचा, त्या वारकऱ्याचा विधी जीवनामध्ये जर पाळला तर याप्रमाणे जीवन त्याचं शुद्ध होतं. ज्याचं जीवन शुद्ध झाल्यानंतर त्या शुद्धतेचा परिणाम त्याला भगवत दर्शनातून ही अवस्था प्राप्त होईलच. बघा, जमलं तर जमलं नाही. दृष्टी न फिरे माघारी का? अहो ती शुद्ध झालेली आहे, स्वच्छ झालेली आहे. आणि शुद्ध झाल्यामुळं आता त्या भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी ती दृष्टी जडलेली आहे. ती आता तिथून यायला माघारी तयार नाही. परत माघारी घेत नाही.
महाराजांनी वर्णन केले जागोजागी बरं का. म्हणजे त्या भगवंताच्या दर्शनामध्ये सामर्थ्य आहे. ज्या भगवंताला या दृष्टीने या डोळ्याने पाहिली, महाराज म्हणतात आतापर्यंत हे जीवनामध्ये घडलं नाही, पण आता हे महाराज म्हणतात जीवनामध्ये घडलं. आणि हे आता जीवनामध्ये घडल्यामुळे आता ती दृष्टी त्या भगवंताच्या सगुण साकार स्वरूपापासून आता परत ती यायला तयार नाही का, याचा अर्थच आहे त्या दृष्टीचा विषय आता देव झाला. दृष्टीचा विषय देव झाला. ज्याच्या दृष्टीचा विषय देव झाला ती माणसं कधी विषयाला डोळ्याने पाहत नाहीत. डोळ्याला पाहत नाही. आम्ही देवालाही पाहतो आणि मोबाईल मध्ये नको नको ते पाहतो. डोळ्याने देवालाही पाहतो आणि मोबाईल मध्ये नको नको ते पाहतो. महाराज म्हणतात त्या दृष्टीचा विषयच देव झाला. त्या वृत्तीचा दृष्टीचा विषयच देव झाल्यामुळं आता ती दृष्टी विषयाकडे जायला तयार नाही. विषयाकडे जायला तयार नाही. तिला कळलं माझ्या दृष्टीचा जो विषय परमात्मा व्हायला पाहिजे होता तो आता परमात्मा झाला. आणि परमात्मा झाल्यामुळं अंगी ब्रह्मरस ठसावला किंवा प्रसिद्ध प्रमाण आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडी जनधन माता पिता. तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. आता त्या भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी दृष्टी जडलेली आहे. आता ती माघारी म्हणजे आता ती विषयाकडे कुठला त्याला विषय स्वतंत्र आता राहिला नाही. महाराजांना विचारलं एवढंच तुमच्या जीवनामध्ये घडलं का? महाराज म्हणतात एवढंच नाही. या दृष्टीने त्या भगवंताला पाहिल्यानंतर दृष्टी त्या भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी जडली, त्याचा परिणाम चित्तावरती झाला. माझे चित्त तुझे पायी, तुझ्या पाया
तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरी माघारी. त्या दर्शनाचा परिणाम महाराज म्हणतात माझ्या चित्तावरती झाला. माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया. आणखी काय परिणाम झाला महाराज म्हणतात तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. हे घडलं कसं त्याच्याकरता दृष्टांत दिला. नोहे सारिता निराळे लवण मिळविता जळी. माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया. विठोबा कुमारी विठोबा कुमारी सामोरी दृष्टी न फिरे माघारी. माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया. त्या भगवंताला पाहिलं. पाहण्याचा परिणाम त्या भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी दृष्टी जडली. ते आता परत यायला तयार नाही. परिणाम महाराज म्हणतात की चित्तावरती झाला. चित्तावरती झाला. चित्तावरती झाला म्हणजे माझ्या चित्ताने आता त्या भगवंताच्या स्वरूपाला पायाला मिठी दिली. बरं मिठी दिली. मिठी पडली पंढरी राया. माझे चित्त तुझ्या पाया. म्हणजे पाहण्याचा परिणाम कशावरती होतो? चित्तावरती होतो. काही पहा परिणाम त्याचा चित्तावरतीच होतो. मग त्या भगवंताला पाहिल्यानंतर परिणाम चित्तावरती झाला. अनेक ठिकाणी महाराजांनी वर्णन केले. इथं शब्द वापरलाय मिठी पडली पंढरी राया. आणखी ठिकाणी वर्णन केले प्रेमरशे बैसली मिठी. प्रेमरशे बैसली मिठी. आवडीलाची मुखाची. आवडीलाची मुखाची. आवडीलाची मुखाची. माग गेलाची न गेला. आवडीलाची मुखाची. माग गेलाची न गेला. आवडीलाची मुखाशी प्रेमरशे बैसली मिठी. मिठी पडली पंढरी राया. ती कशी प्रेमपूर्वक. नुसती मिठी नाही बर का. त्या भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी चित्ताने आता मिठी दिलेली आहे. म्हणजे आता त्या चित्तामध्ये भगवंताविषयी प्रेमच आहे. किंबहुना चित्तामध्ये आता तो परमात्माच आहे. परमात्माच आहे बरं. परमात्म्याच्या व्यतिरिक्त चित्तामध्ये आता दुसरं काहीही नाही. माझे चित्त तुझ्या पाया. काही ठिकाणी प्रार्थना केलेली आहे माझे चित्त तुझे पायी. राहू आयुषे करी काही. धरोनिया बाही भोहा तारीला तारा. इथं अनुभव सांगतात आणि तिथं प्रार्थना करतात बरं का. तिथं प्रार्थना करतात. आपण काय करावं? आपण प्रार्थना करावी. आपण गुरुदेवाला प्रार्थना करावी. देवा संत महात्म्यांची जशी तुझ्या पायाला चित्ताची मिठी पडली तशी आमच्याही पडावी बरं का. माझे चित्त तुझे पायी. राई आईशे करी काही. कधी करावी? रोज करावी. उठल्या उठल्या करावी. संध्याकाळी झोपताना करावी. पण महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये घडलं त्या भगवंताला पाहण्याचा परिणाम
त्या चित्ताने भगवंताच्या पायाला नाम त्याच्या स्वरूपाला. हा, पाय धरलं की माणसाचं स्वरूप, माणूस हलत नाही बरं का. पाय धरल्यावर, पाय धरलं की माणूस हलत नाही, लक्षात ठेवा. तुम्ही हातात हात द्या, माणूस मागं पुढं हलतोय, पण त्या माणसाचे जर पाय धरले ना, तो माणूस हलत नाही. म्हणजे पाय धरण्याचा संबंध आहे. पाय धरलं की, त्याच्या पुढे वर्णन केले, पाय धरलं की सगळं माणसं माफ करतात बरं का. माणसं पाय धरत नाहीत लवकर, पाय धरत नाहीत लवकर बरं. म्हणून पायाला मिठी, मिठी पडली पंढरीराया, कशी पडली त्याच्याकरता दृष्टांत दिला, आणि तो दृष्टांत आमच्या तुमच्या अनुभवाचा दिला. महाराज म्हणतात आपल्याला लवण, लवण म्हणजे मीठ, माहिती आहे ते कशापासून तयार होतं? पाण्यापासून तयार होतं. ज्ञानोबारांनी दृष्टांत दिलेला आहे. ज्ञानोबा म्हणतात लवणाची कुंजरी, कुंजर म्हणजे हत्ती. मिठाचा हत्ती केला आणि तो समुद्रामध्ये धुण्याकरता नेला. मिठाचा हत्ती केला आणि तो समुद्रामध्ये धुण्याकरता नेला. जो समुद्रामध्ये हत्ती मिठाचा धुण्याकरता नेला तो परत येईल का हो? का? त्या मिठाचा आणि पाण्याचा संबंध आहे. किंबहुना मिठाचं स्वरूपच पाणी आहे. मिठाचं स्वरूपच पाणी आहे. मिठाचं स्वरूपच पाणी असल्यामुळे ते मीठ मीठ न राहता ते पाणी रूप होत. हा, चित्ताचा स्वभावच आहे चित्त. त्याच्यापासून आपण वेगळे झालो ना. आम्ही तुम्ही कसे आहोत? चित्त म्हणजे ज्ञान स्वरूप आहोत, देव स्वरूप आहोत. आपलं ते स्वरूपच आहे. मग त्या स्वरूपाच्या ठिकाणी जे चित्त गेलं म्हणजे त्यातला तकार निघून गेला. तकार निघून गेल्यानंतर ते चित्त चित्त न राहता ते चित्त झालं. कसं झालं? नोहे सारिता निराळे, नोहे सारिता नोहे सारिता निराळे, लवण मिळविता जळे. महाराज म्हणतात लवण त्या समुद्राच्या पाण्याची, कुठल्याही पाण्याशी मिळविता, लवण मिळविता जळे. जळ म्हणजे पाणी. हा, पाण्याचा संबंध मिठाशी आला की महाराज म्हणतात त्या मिठाला पाण्यापासून बाजूला करता येत नाही. शोध लावलाय, पाण्याचं मीठ करता येत पण मिठाचं पाणी करता येत नाही. आपोआप होते, आपोआप होतं, लक्षात ठेवा. काय? पाण्यापासून मीठ करण्याकरता प्रक्रिया केली जाते.
प्रक्रिया केली जाते. पण किती प्रक्रिया करून ते मीठ पाण्यापासून वेगळं केलं, पण पाण्याचा संबंध आला की त्याला काही करावं लागत नाही, ते पाणी रूपच होत. पाणी रूपच होत का? त्या मिठाचं स्वरूप आहे ते. तसं चित्ताचं स्वरूप आहे. आमचं तुमचं स्वरूप काय आहे? देव. तो ज्ञान स्वरूप आहे. मग आपलं चित्त एकदा त्या देवाकडे गेलं की ते देवापासून वेगळं राहत नाही. कसं राहत नाही? त्या मिठासारखं. महाराज म्हणतात, किती तुम्ही प्रयत्न केला त्या पाण्यापासून मिठाला बाजूला करण्याचा, नोहे सारिता निराळे. किती प्रयत्न करा, 7 दिवस सप्ताह करा, अनुष्ठान करा, एकदा ते मीठ पाणी रूप झाले की पुन्हा ते बाजूला होत नाही. त्याच रीतीनं महाराज म्हणतात, एकदा त्या भगवंताला डोळ्याने पाहिलं, दृष्टीने पाहिलं, पण ती दृष्टी आरंभाला सांगितल्याप्रमाणे शुद्ध झालेली आहे. साधना करून अधिकार प्राप्त झालेला आहे. आणि अधिकार प्राप्त झाल्यानंतर या पद्धतीने आपण त्याच्या दर्शनाला गेल्यानंतर आता त्या दृष्टीला, त्या चित्ताला देवापासून बाजूला करण्याचा प्रयत्न केला तर आता तो होऊ शकत नाही. का? तर महाराज म्हणतात, आम्ही त्याच्याकरता काय केलं माहितीये का? तुका म्हणे पाळी, तुका म्हणे
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम कुंडली गवरदा ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया तुका म्हणे बळी. महाराज म्हणतात आम्ही आमचा जीव भगवंताला बळी दिला या शब्दाचा अर्थ समर्पण केला. आम्ही काय करतोय दुसऱ्याचा जीव देतोय. बळी 2 पायाचं 4 पायाचं या अर्थाने इथं शब्द वापरलेला नाही बरं. जीव देणं एखाद्या प्राण्याचा जीव देणं या अर्थाने इथं वर्णन केलं नाही. देवाला समर्पण करायचं असेल तर स्वतःचा जीव भाव समर्पण करावा लागतो. जीव भाव समर्पण करावा लागतो. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवोनिया काही न मागते. महाराज म्हणतात आम्ही स्वतःचा जीव देवाला समर्पित केला. जीव देवाला समर्पित केला म्हणजे आम्ही आमच्या जीवनातली जीवदशाच नष्ट केली. जीवदशाच नष्ट केली. जीवदशा नष्ट केली म्हणजे आम्हाला बोध झाला मी सच्चिदानंद स्वरूप आहे. जीव जीव आम्ही राहिलो नाही. अशा बोधावरती आरूढ झालो बरं. म्हणून समर्पण करावं लागतं बरं का. मग काय काय समर्पण करावं लागतं. तुका म्हणे प्राण काय करा देवाशी अर्पण. तुका म्हणे करा सेवा आली जीवावरी तरी. अर्पणच करायचं असेल तर स्वतःचा जीव भाव देवाच्या ठिकाणी समर्पित करावा. आणि तुकोबारे म्हणतात ते आम्ही आमच्या जीवनामध्ये केलं. जीव भाव देणं म्हणजे बळी देणं. आज समाजाची धारणा काय. एखाद्याचा जीव घेणं म्हणजे बळी. ज्या देवाने जीव निर्माण केले तोच देव बळी मागेल त्यांच्याकडे. किती आज समाजामध्ये अज्ञान आहे. देवदेव नावाच्या नावाखाली माणसं पाप करायला लागलेत. म्हणजे देवाच्या नावाखाली माणसाच पाप करायला लागेल. अरे एखाद्याचा जीव देणं म्हणजे हे देवाला समर्पण नाहीये. जीव भाव देवाला द्यावा लागतो. आणि तुकोबारे म्हणतात ते आमच्या जीवनामध्ये आम्ही केलं. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. पाया तळी म्हणजे त्याच्या स्वरूपाशी आम्ही जीव रूपाने आता शिल्लक राहिलो नाही. आम्ही जीव जीवनरत आम्ही शिवरूप झालो. हे कशाने घडलं. त्याच्या दर्शनाने.
एवढं सामर्थ्य त्याच्या दर्शनामध्ये आहे. पुनीत महाराज वर्णन करतात त्याच्याकरता आम्ही आमच्या जीवनामध्ये समर्पण केलं. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी, माझे चित्त तुझ्या पाया, मिठी पडली पंढरी राया. तेव्हा वारीच्या निमित्ताने मावद आणि त्या निमित्ताने काही या अभंगाच्या द्वारे चिंतन करण्याचा थोडासा प्रयत्न केला. संतांचा अनुभव आपण पाहिला. तेव्हा संतांचा अनुभव पाहिला कशा करता पाहिला, आपल्याही जीवनामध्ये हा यावा म्हणून, केवळ ऐकण्याकरता नव्हे. 2 तास चांगलं ऐकायला मिळालं, टाइमपास झालं, बरं झालं. 2 तास ऐकल्यानंतर पुन्हा याची व्यवस्था झाली नाही. कुठंतरी आपण या अवस्थेपर्यंत गेलं पाहिजे. आपण या मार्गाचा स्वीकार केलेला आहोत आणि या मार्गाचा स्वीकार केला तेव्हा या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये सुद्धा ही अवस्था प्राप्त झाली पाहिजे. संत महात्म्यांच्या जीवनामध्ये जी अवस्था प्राप्त झाली त्याच मार्गाने आपल्याला जायचं आहे आणि त्या भगवंताला प्रार्थना करायची आमच्या जीवनामध्ये सुद्धा अशी अवस्था प्राप्त व्हावी, अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नवी अंगभूत युक्ती. नोहे उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मो जन्मी. तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम.